नमस्कार मंडळी, द रियाज किचनमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण मक्काच्या कणसापासून एक वेगळीच डिश बनवणार आहोत की अगदी खायला खूपच छान आहे. तुम्ही अगदी हॉटेलची भाजी खाणं पण विसरून जाल, एवढी छान लागते. आज आपण बनवणार आहोत स्वीट कॉर्न मलाई मसाला, एकदम वेगळ्या पद्धतीने. याआधी तुम्ही यूट्यूबवर बघितली पण नसेल स्वीट कॉर्न मलाई मसाला या पद्धतीने. तर अगदी काजू मसाला, पनीर मसाला, मशरूम मसाला देखील खाणं विसरून जाणार या पद्धतीने बनवली. तर भाजी बनवायची पद्धत खूप साधी आणि सोपी आहे. घरात पार्टी किंवा स्पेशल डे पण असेल तरी तुम्ही आरामात बनवू शकतात. खूप इझी आहे. चला मग न वेळ घालवता आपण रेसिपीकडे वळूया. व्हिडिओ पाहण्यापूर्वी जर तुम्ही रियाज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करायला विसरू नका. इथं मी एक मकाच्या कणसाचे गोल गोल कट करून घेतलेलं आहे. पीसेस बघू शकता तुम्ही. आता आपण त्यांना बटरमध्ये शॅलो फ्राय करून घेऊया. इथं मी नॉर्मल लाल तिखट आणि नमक टाकलेलं आहे शॅलो फ्राय करण्यासाठी. एका साईडला शॅलो फ्राय होतो आहे, दुसऱ्या साईडला आपण मसाला तयार करून घेऊया ग्रेव्हीसाठी. इथं कांदे आणि टमॅटोला सॉफ्ट होतो तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. बघू शकतात. आता आपण त्याच्यात खडे मसाले ॲड करूया. मी इथं आधी लसूण ॲड केलेला आहे 8 ते 10 पाकळ्या. मी इथं मिनिमम 2 ते 3 लोकांसाठी भाजी बनवते. इथे लवंग, मिरी, दालचिनी, तमालपत्र, खडे मसाले टाकून झालेले आहेत. अजून मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. इथं मी थोडं बडीशोपनी जिरं पण ॲड करते. जोपर्यंत आपला मसाला भाजून झालेला आहे, गार होतो तोपर्यंत आपण इथं मी मलाई फ्रेश क्रीम घेतलेलं आहे. घरची दुधावरचीच आहे. तुम्ही बाहेरची फ्रेश क्रीम पण घेतली तरी चालेल. इथं आपण त्याच्यात आता बेसिक मसाले टाकून घेऊया. लाल तिखट, धना जिरा पावडर, गरम मसाला, हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकतात मी इथे जास्त मसाल्यांचा वापर नाही केलेला आहे. जेव्हा आपण ग्रेव्हीचं वाटण बनवत होतो तेव्हाच मी मसाले ॲड केलेले आहेत. खडे मसाले त्याच्यासाठी अगदी मी आपले किचनमधले बेसिक मसाले मलाईमध्ये मिक्स केलेले आहेत. बघू शकता तुम्ही. आता आपण कढई ऑन करून घेऊ. याच्यामध्ये मी 2 लवंग, 2 मिरी, तेजपत्ता, 1 हिरवी मिरची व्यवस्थित परतून घेतलेले, बारीक कट केलेला कांदा ॲड केलेला आहे. नॉर्मल सॉफ्ट होतो कांदा. त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरला वाटण केलेलं आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. आणि वाटण मिक्सरला फिरवण्याच्या आधी मी थोडं मगज बी आणि भिजवलेले काजू ॲड केलेले होते. ते कॅमेऱ्यामध्ये दाखवायचं राहून गेलं. ते ऑप्शनल आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ॲड केलं तरी चालेल, नाही केलं स्किप केलं तरी चालेल. त्याच्याने थोडी भाजीची टेस्ट वेगळी येते अजून. हे बघा व्यवस्थित परतून झालेलं आहे आपलं वाटण. व्यवस्थित तेल सुटायला लागलेलं आहे. आता आपण जे मलाईमध्ये मसाले ॲड केले होते ते आता आपण टाकून घेऊया. त्याला पण अगदी मिनिट, 1.5 मिनिट परतून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला मसाले तेल सुटेपर्यंत परतायचे. थोडं ढक्कन ठेवून आपण व्यवस्थित परतून घेऊया. इथं मी 2 मिनिट झाकून देते जेणेकरून एकदम छान मसाले शिजतील आणि तेल सोडतील. बघू शकता तुम्ही. 1-1.5 मिनिट नंतरच खूप छान झालेले मसाले मी तेल सोडून दिलेलं आहे. ज्यात आपण मक्काचे पीस बनवलेले होते छोटे छोटे गोल, त्यांना शॅलो फ्राय केलं होतं ते आता आपण ॲड करून घेऊया. व्यवस्थित ॲड करून घ्यायचं आहे. मी इथं अर्धी वाटी पाणी ॲड केलेलं आहे. आणि आपल्याला मक्का आपण फक्त शॅलो फ्राय केलेला आहे म्हणून थोडं त्याला शिजवायचं आहे, म्हणून मी थोडं पाणी जास्त टाकलेलं आहे. बघू शकता तुम्ही. मी इथं अर्धा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात. हे ताजं मार्केटचं स्वीट कॉर्नचं बुट्ट आहे म्हणून शिजायला एवढा टाईम वगैरे काही लागत नाही. अगदी 2-3 मिनटात शिजतं. बघू शकतात तुम्ही. एकदम छान झालेलं आहे. पण तरी आपले मक्का अजून व्यवस्थित शिजलेला नाही आहे.
स्वीट कॉर्नचा दाणा मी चेक केला, पण मला वाटलं की नाही शिजलेला आहे. तरी मी अजून थोडं पोहे खायचे 3 ते 4 स्पून पाणी ॲड केलेलं आहे. परत आपण अजून 2 मिनटासाठी ढक्कन ठेवून शिजवून घेऊया. बघू शकता तुम्ही आता आपले इथं स्वीट कॉर्न शिजून झालेले आहेत. आता आपण चॉप करून कोथिंबीर ॲड करून घेऊया. परत मिक्स करून घेऊया. कोथिंबीरचा स्वाद सगळीकडे यायला पाहिजे ग्रेव्हीमध्ये. ग्रेव्ही नाही, अगदी मसाला वगैरे आहे. बघू शकता तुम्ही आपली इथं स्वीट कॉर्न मलाई मसाला रेडी आहे. आता आपण सर्व करून घेऊया. अगदी ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि घरच्या साहित्यात बनते. ही भाजी या पद्धतीने बनवली तर तुम्ही पनीर, मशरूम, काजू मसाला वगैरे जे असेल ते तुम्ही खाणं विसरून जाल. ही भाजी एवढी छान बनते. अगदी तुम्ही स्पेशल दिवशी पण बनवू शकतात. ऑफिस टिफिनसाठी पण बनवू शकतात. घरी पाहुणे आले त्यांच्यासाठी पण बनवू शकतात. एवढी छान बनते ही भाजी. आणि मग स्वीट कॉर्नचे तर खूपच सारे फायदे आहेत. या भाजीला अजून हेल्दी करण्यासाठी तुम्ही वरून पनीर, चीज पण किसून ॲड करू शकतात. खूप छान लागते. मुलं एकदम आवडीने खातात. तुम्ही पण नक्की ट्राय करा. ट्राय करून मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.